आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. परंतु चैत्र महिन्यातील ही पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि पुण्यवान अशी मानली जाते. ही तारीख केवळ आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेची संधीच देत नाही, तर देवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक दिव्य द्वारही उघडते. ह्या दिवशी आपल्या 16ही कलांनी परिपूर्ण असलेला चंद्र आकाशामध्ये चमकतो, जो मन, भावना आणि चेतनेमधील संतुलनाचे प्रतीक आहे. चैत्र पौर्णिमेचा हा पवित्र दिवस भगवान विष्णू, माता लक्ष्मी, चंद्रदेव आणि विशेषतः भगवान हनुमंतांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तसेच ह्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची देखील पूजा करू शकतो, तिचे स्मरण करू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार ह्याच दिवशी अंजनीसूत हनुमंतांचा जन्म झाला होता, ज्यामुळे बजरंगबली भक्तांसाठी हा दिवस भक्ती, शक्ती आणि त्यांच्या सेवेचा एक अद्भुत संगम ठरतो. तर नमस्कार मंडळी, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र पौर्णिमेची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर ह्या दिवशी करण्याचे धार्मिक उपाय सांगणार आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी आपापल्या कुलदेवीचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला कुलदेवीच्या नावाऐवजी बजरंगबली की जय असंही लिहिता येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार 2026 ह्या वर्षामध्ये चैत्र पौर्णिमा ही गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमेची तिथी ही बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होईल आणि ती गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:41 संपेल. उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा ही आपल्याला गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी साजरी करायची आहे. आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये चैत्र महिन्याचे वर्णन सृष्टीच्या निर्मितीचा आरंभ असे केलेले आहे. हा महिना भगवान ब्रह्मदेवाशी संबंधित असल्याचेही मानले जाते. ह्या महिन्यामध्ये केलेले नामजप, तपश्चर्या, दान, पुण्यकर्माचे अनेक पटीने आपल्याला फळ मिळत असते. चैत्र पौर्णिमेला भगवान हनुमंतांची पूजा करणे विशेष महत्त्वाचे आहे. ते कलियुगातील जागृत देवता आहेत, जे आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांना धैर्य, बुद्धी व शक्ती प्रदान करतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे, त्यांच्या नावाने सत्यनारायण करणे किंवा सत्यनारायण व्रताची कथा ऐकणे, वाचणे आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे, आपल्या कुलदेवीची सेवा करणे यामुळे आपल्याला सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. रात्री ह्या दिवशी दिवे लावल्यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. पूजेची पद्धत काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या कुलाचारानुसार पूजा केली तरी सुद्धा चालेल, पण एक सामान्य पूजेची जी पद्धत असते तीही तुम्हाला माहीत व्हावी, आणि म्हणजे सर्वांसाठीच ही पूजा पद्धत एक साधी सोपी पूजा पद्धत म्हणून ओळखली जाते. तर इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदी किंवा तलावाच्या ठिकाणी जाऊन स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. किंवा आपल्याकडे गंगाजल असेल तर तेही आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्याने स्नान करू शकतो. हळदीचा वापर देखील आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी करू शकतो. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णू, चंद्रदेव तसेच भगवान हनुमान यांचे आपल्याला ध्यान करायचे आहे. भगवान विष्णूंना या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी असल्याने या दिवशी तुळशीची पाने जरूर अर्पण करावी. हनुमानांना आपण सेंदूर किंवा कुंकू, मोगऱ्याचे तेल किंवा आपल्याकडे चमेलीचे तेल भेटत असेल
तर ते तेल देखील अर्पण करू शकतो. गूळ, चणे याचा नैवेद्य आपण त्यांना अर्पण करावा. ह्या दिवशी आपण एकतर हनुमान चालीसा म्हणू शकतो, वाचन करू शकतो किंवा तुम्हाला सुंदरकांड याचं देखील पठण करता येईल. चंद्रदेवांना ह्या दिवशी रात्री अर्घ्य अर्पण करावे. भगवान सत्यनारायणची कथा आपण ह्या दिवशी अवश्य ऐकावी. ह्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होते. चैत्र पौर्णिमेला दानधर्म करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. शास्त्रानुसार ह्या दिवशी केलेले दान अनेक जन्माची पापे नष्ट करते आणि आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण करते. या दिवशी अन्न, वस्त्र आणि पाणी दान करणे तसेच आजारी लोकांची सेवा करणे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. गरजूंना भोजन देणे, तहानलेल्या पिण्याचे पाणी देणे आणि असहाय्य लोकांना मदत करणे ही ईश्वर सेवा मानली जाते. तसेच ह्या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे, म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या आहे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, कोणत्या नियमाचे पालन करायचे आहे, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. काय काय करावं आणि काय टाळावं हे तुम्हाला यापुढील माहितीवरून समजून येईल. तर ह्या दिवशी सात्विक अन्न खा, आपले मन शुद्ध ठेवा, क्रोध, अहंकार आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा, खोटे बोलणे आणि वाद टाळा, गरजूंना मदत करा, कुटुंब आणि समाजामध्ये प्रेम तसेच सलोखा टिकवून ठेवा. चैत्र पौर्णिमा हा आत्मचिंतन, ईश्वर भक्ती आणि मानव सेवेसाठी एक पवित्र प्रसंग आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या मनाने देवाला स्मरण करते आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य करते, तेव्हा तिच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेच्या दिवसाला खरोखर विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी जगाचे रक्षणकर्ता भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की ह्या दिवशी तिथीनुसार ह्या दोन्ही देवतांची पूजा केल्यामुळे, काही विशेष उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे त्या व्यक्तीला सौभाग्यासह अफाट संपत्ती मिळू शकते. तर पौर्णिमेची तारीख तुम्हाला समजली आहेच, तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की ह्या दिवशी बजरंगबली हनुमानांचा जन्मदिवस आहे. तर त्या निमित्ताने तुम्ही देखील उपवास करू शकता आणि संध्याकाळी उपवास सोडू शकता किंवा एकादशीप्रमाणे दिवसभर आणि रात्रभर उपवास करून तो उपवास तुम्ही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सोडला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला पौर्णिमेचा उपवास करता येतो. तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायची सर्वात महत्त्वाची कामे म्हणजे एक, चंद्राला अर्घ्य द्या, त्यामध्ये थोडे दूध आणि साखर मिसळा, यामुळे मन शांत होते आणि आर्थिक अडचणी कमी होतात. 2, लक्ष्मीपूजन करा, संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा करा, तुपाचा दिवा लावा आणि ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा, त्यामुळे धनवृद्धी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीसमोर दीप लावा आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला, यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सौख्य वाढते. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ह्या दिवशी दानधर्म करा, अन्नदान, वस्त्रदान किंवा गोड पदार्थ दान करा. दान केल्याने धन वाढते आणि पाप नष्ट होते. 5वा उपाय म्हणजे विष्णू मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करा. ह्या मंत्राच्या जपामुळे करिअर आणि व्यवसायात यश मिळते. 6वा उपाय म्हणजे या दिवशी घरामध्ये घंटा वाजवा, संध्याकाळी पूजा करताना घंटा वाजवा, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दिवशी वाद विवाद टाळा आणि शांत राहा, शक्य असल्यास उपवास करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.